शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावलेली आहे। सध्याच्या राज्यातील राजकीय घडामोडींवर या बैठकीमध्ये मंथन होणार आहे। आज संध्याकाळी 7 वाजता शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ही बैठक होणार आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील यासह अनेक महत्त्वाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार आहेत। आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। स्वाती, 7 वाजता संध्याकाळी सिल्व्हर ओकवर ही राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आहे। काय सांगाल, कशासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे, काय अधिक कळत आहे? सुवर्ण, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अनेक राजकीय घडामोडी राज्यात घडतात। 5 राज्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत, त्यानंतर राज्याचं अधिवेशन सुरू आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की बजेट सादर करण्यात आलेलं आहे, ज्याच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप पण विरोधी पक्षाकडून झाले। अनेक महत्त्वाच्या घडामोडी दरम्यान खरं तर काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीनं सगळ्या आपल्या आमदार आणि मंत्र्यांसोबत एक विशेष स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता। पण साहजिकच आहे की सगळ्या लोकांसमोर स्ट्रॅटेजी ठरवताना काही गोष्टी पाळाव्या लागतात आणि म्हणूनच ही आजची विशेष बैठक आहे। त्या बैठकीमध्ये स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, शरद पवार असतील आणि त्याचबरोबर कदाचित वळसे पाटील पण या बैठकीला उपस्थित होऊ शकतात। जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे तेही या बैठकीत असतील। आता सगळ्यांना माहिती की कोल्हापूरची पोटनिवडणूक अपेक्षित आहे काही दिवसातच आणि त्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्व आहे की नेमकं कुठल्या प्रकारची स्ट्रॅटेजी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसकडनं ठरणार आहे। त्यामुळे संध्याकाळी 7 वाजता शरद पवार यांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओकला ही बैठक आहे। ज्या बैठकीत खरं तर खूप मोठे निर्णय होण्याची किंवा एक स्ट्रॅटेजी ठरण्याची शक्यता आहे। नक्की स्वाती, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल।